लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। माजल गावात ऊस उत्पादकांचा संताप, भाववाढीसाठी रस्त्यावर उतरले शेतकरी। छत्रपती संभाजी महाराज चौकात ऊस उत्पादकांचा रास्ता रोको, वाहतूक ठप्प। बातमी माजलगाव बीड येथून। बीडच्या माजलगाव येथे ऊसाला योग्य भाव मिळावा, शासनाने आणि साखर कारखान्यांनी तात्काळ दरवाढ करावी या प्रमुख मागण्यांसाठी आज माजलगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनात परिसरातील विविध शेतकरी संघटना, सामाजिक संघटना आणि राजकीय कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। आंदोलनामुळे संभाजी महाराज चौक ते कॅम्पपर्यंत तसेच दुसऱ्या बाजूने कोर्टापर्यंत वाहतूक पूर्णतः ठप्प झाली। शहरातील मुख्य मार्गांवर वाहनांची लांबलचक रांग लागली होती। शेतकऱ्यांच्या या आंदोलनावेळी ऊसाला दर द्या, शेतकऱ्यांचा हक्क द्या, शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका अशा घोषणा देत संतप्त शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला। आंदोलनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलीस अधिकारी व प्रशासनाचे प्रतिनिधी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून वाहतूक मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न केले। काही वेळानंतर प्रशासनाच्या आश्वासनावरून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले। शेतकऱ्यांचा ठाम इशारा आहे की जोपर्यंत ऊसाचा दर जाहीर होत नाही आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत अशा प्रकारची आंदोलने सुरूच राहतील। त्या सर्टिफिकेटच्या नुसार 70% ही रक्कम शेतकऱ्यांना द्यायची आणि 30% डॉक्टर सी रंगराजन समितीची ही शिफारस आहे ऊसाचे भाव कसे द्यायचे ह्याच्या संदर्भामध्ये। तर मला सांगा, प्रकाशदादाच्या संपर्कात असतील त्यांना फोन करा, अजून कोणते त्यांचे आगले बगले असतील त्यांना फोन करा आणि ह्याच्यात म्हणा 350 बगेसचे किती पैसे होते? 11,000 रुपये क्विंटलला चाललाय बगेस। 11,000 रुपये क्विंटल म्हणजे किती झालं? 11 रुपये किलो। 3.5 थांबा ना, एकच मिनिट थांबा। किलो गुणविले 11 रुपये किती पैसे झाले? 2-3 हजार रुपये होते का नाही? आणि हे 6,700 पैसे किती झाले? 3 आणि 7 10,000 रुपये व्हायलेत ना। 10,000 मधले शेतकऱ्याला किती द्यायचे? 70% काय देणं देणं आहे? 7,000 शेतकऱ्याला द्यायचे आणि राहिलेले 3,000 तुम्ही कारखाना चालवायचा आहे। ही परिस्थिती आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये जर का आपल्याला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये 7,000 रुपये देता येत असताना जर का आपण 3.5 लाख जर का हो म्हणत असते, लावलंय काय तुम्ही? हे या सगळ्या पार्श्वभूमीवर या आज जे तुम्ही काही सगळे इथे एकत्र झालात, मी गोलेकर नाना, अरे बघा 90 वर्ष वयाचा माणूस आज आंदोलनात आलाय। काय ह्याच्या समोर यांचे गोलेकर नाना साठी एकदा काय होऊ द्या। नाना 95 वर्ष वयाची पासून सगळा हिशोब त्यांनी ठेवलेला आहे आणि नानाला हे शिकवू देत होय कुणाला किती पैसे द्यायचे आणि काय द्यायचे। या वर्षी 5,000 रुपये टनाला घेतल्याशिवाय बीड जिल्ह्यातलं आंदोलन थांबणार नाही। आंदोलन कुठल्याही पद्धतीने करायची वेळ आली तरी आपण कमी पडणार नाही, एवढंच बोलतो। जय जवान जय किसान। यानंतर सूरज, आता फक्त प्लीज एक मिनिट सगळेच बोला, कारण की या आंदोलनामध्ये जे असं भाव देऊ हे सगळं त्यांचं ठरवून चाललेलं आहे। मी म्हणतो कारखाना कर्जच बुडतोच कसा? अहो तुमच्या संपत्ती एवढ्या वाढायला लागल्यात। तुमची संपत्ती कुठे कमी झाली का? एका गाडीची तुमच्या 10 गाड्या व्हायला लागल्या। तुमच्या बँक बॅलन्स मध्ये काही कमतरता व्हायच नाही ना। इथं तुमचा कारखाना कर्ज किती कारखान्यावर म्हणलं तर 1,500 कोटी, 1,200 कोटी, 1,000 कोटी। तुमची संपत्तीत कसं तुम्हाला तुमच्यामध्ये कर्जामध्ये कशी वाढ आहे ना, तुमच्या संपत्तीतच कशी वाढ व्हायला लागली आणि कारखान्याच्या कर्जामध्ये कशी वाढ व्हायला लागली हे ह्याचा विचार करण्याची आज शेतकऱ्यांना गरज आहे। शेतकरी आंदोलन म्हणलं की तालुक्यावरून शेतकरी एखाद्या गावाकडे गेला आजच तर गावातले लोक विचारणार काय नाही ते शेतकरी आंदोलन होतं। अहो शेतकरी आंदोलन म्हणलं की लोक म्हणजे शेतकरीच एकजूट होत नाही, पण आज इथं जेवढे शेतकरी आलेत त्याच्यावरून एक समाधान, एक आनंद या ठिकाणी वाटतोय। एवढे चेहरे बघितले याच्यामध्ये सोशल मीडियावर या राजकारण्यांची आणि या नेत्यांची बाजू घेणारे हे सोशल मीडियावर जेवढे ऍक्टिव्ह प्लेअर असतात, जे तरुण आहेत ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतकरी म्हणजे नेत्याची बाजू घेतात। पण शेतकऱ्याविषयी
पुतणे मावशीचं प्रेम करू नका. तुम्हाला जर शेतकऱ्यांशी खरं कळलं असेल तर तुम्ही ऊस दरवाढ जाहीर करा. आणि मी या रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, बीड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.